रात्रीचे 8 वाजलेत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातून। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अखेर युती होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे। थोड्याच वेळात पालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका मिळून या सगळ्या संदर्भातली प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे। थेट तिकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती व्हावी अशी इच्छा राज्यातल्या मतदाराची होती आणि त्याप्रमाणे रात्री या युतीविषयी चर्चा झाली। मी स्वतः उद्धव साहेबांशी बोललो, मुख्यमंत्री बोललेत, आज संजयजी राऊत आणि आमचे खासदार राऊत आम्ही आपसात चर्चा केली आणि राज्य पातळीवर युती करण्याचा निर्णय आज करण्यात आला। भारतीय जनता पार्टीनं जिल्हा स्तरावर आदेश दिलेले आहेत की शिवसेनेशी चर्चा करून जिल्ह्यामध्ये युती करावी आणि अशाच प्रकारचे आदेश शिवसेनेनं सुद्धा दिलेले आहेत आणि आम्ही दोघांनाही अशी अपेक्षा आहे की या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण न येता भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होईल। परंतु ज्या जिल्ह्यामध्ये युतीसाठी काही अडचणी निर्माण जर झाल्या तर त्या जिल्ह्याला आम्ही असे आदेश दिले की राज्य पातळीवर तो प्रश्न आम्ही सोडू, अशा प्रकारचे आदेश आम्ही दिलेले आहेत। सन्माननीय रावसाहेबजी दानवे यांनी आता विस्तृत माहिती दिली आहे युती संदर्भात आणि शिवसेनेनं सुद्धा या युतीला मान्यता दिलेली आहे। दोन्ही पक्ष एकत्र येऊन असं ठरलेलं आहे की आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची जी एक भूमिका होती, युती करायची आहे, पण जर युती व्हायचीच असेल तर ती राज्य पातळीवरती होईल, 100% युती होईल। म्हणजे एखाद्या गावात झाली, एखाद्या तालुक्यात झाली आणि पुढल्या तालुक्यात युती नाही, या गल्लीत युती झाली, पुढल्या गल्लीत युती नाही, असं संभ्रमाचं वातावरण दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात राहू नये आणि युतीबाबत संशय निर्माण होऊ नये म्हणून विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, सर्वत्र चांद्यापासून बांद्यापर्यंत ही युती व्हायला पाहिजे अशी शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका होती। आणि मला असं वाटतं आज दिवसभर ज्या चर्चा झाल्या, स्वतः विनायक राऊत आमच्या चर्चेत सहभागी होते, दुपारनंतर मी सुद्धा बोलत राहिलो, उद्धवजी बोलत होते, त्यानंतर हा संभ्रम दूर झालेला आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र ही युती होईल। आणि जसं रावसाहेबांनी सांगितलं की एखाद्या स्थानिक स्तरावरती काही डिस्प्यूट किंवा वाद असेल युती संदर्भात तर तो वाद राज्य स्तरावरचे नेते दोन्ही बाजूचे एकत्र बसून सकारात्मक निर्णय युतीच्या दृष्टीने घेतले जातील असं आज ठरलेलं आहे। आणि मला असं वाटतं की ह्यानंतर कोणाच्याही मनात युतीचं काय झालं आणि काय होणार ही संभ्रमावस्था राहू नये। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष आगामी निवडणुकीत नगरपालिकेच्या एकत्रितपणे निवडणुका लढतील आणि विजयी होतील अशा प्रकारचं मत आणि मन दोन्ही पक्षांनी बनवलेलं आहे। जो फैसला था आपको राव साहब दानवे साहब ने बताया है, जो नगर पंचायत के जो चुनाव है महाराष्ट्र में, अब 200 से भी ऊपर जो चुनाव होने 212, उसमें शिवसेना भारतीय जनता पार्टी गठबंधन बनाकर एक साथ चुनाव लड़ेगी और पूरे महाराष्ट्र में गठबंधन होगा और ये गठबंधन मजबूत रहेगा। और जहां स्थानिक स्तर पर कुछ डिस्प्यूट है वो डिस्प्यूट स्टेट लेवल के बड़े नेता एक साथ दोनों पार्टी के बैठकर वो डिस्प्यूट दूर करेंगे और पॉजिटिवली वही गांव में या नगर पालिका में युति होने के लिए हम प्रयत्न करेंगे। हे पहा हा विषय आता आपण युतीपुरता घेतलेला आहे। टीका आम्ही कधीच कोणावरती केलेली नाही, काही सकारात्मक गोष्टीवरती आम्ही बोलत असतो आणि ज्या अर्थी मी आणि दानवे साहेब एकत्र बसलेलो आहोत, मला वाटतं की टीकेचा विषय आता संपला पाहिजे। मतभेद आणि मनभेद दोन्ही पक्षांमध्ये जे निर्माण झालेले ते पूर्णपणे दूर झाले। मला असं वाटतं अशा कुठल्या प्रकारचे भेद नसावे। पण भाजप गळचेपी करते, विविध जे स्थानिक पक्ष त्यांचा भाजप गळचेपी ही भूमिका बदलली काय
सांगितलं ना हिंदी फायटर एकमेकांपासून करमत नाही हे तुम्ही मान्य करता. आता बंद करतो सर. नाही, एकच प्रश्न होता की भारतीय जनता पार्टी मुंबई आणि ठाण्यामध्येही युती हा विषय 212 नगरपालिकांसंदर्भात घेतलेला आहे. या निर्णयास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेबजी दानवे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिलेली आहे. आता वर बसलेला असताना फडणवीस साहेबांचा फोन होता आणि त्यांनी सुद्धा अभिनंदन केलेलं आहे आणि ते खुश आहेत. उद्धवजी सुद्धा खुश. पण गेल्या आठवड्यात दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात होते, वेगळं लढण्याच्या मनस्थितीत होते. असं काय झालंय की दोन्ही पक्ष शिवसेनेची भूमिका जी उद्धव ठाकरे साहेबांनी मांडली होती ती स्पष्ट होती. युतीला त्यांचा विरोध अजिबात नव्हता. पण युती ही तुकड्यात होऊ नये. युती अखंड महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्राच्या पातळीवरती व्हावी ही त्यांची भूमिका होती आणि ती भूमिका चुकीची नव्हती हे सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार ती भूमिका आज दोन्ही पक्षांनी पुढे नेलेली है. अरे यार वो तो अभी कहाँ तय हुआ है. देखिए ये 212 का निर्णय है. 212 का निर्णय है. अब 2012 का जो होगा ना आने वाला 2019 2017 बाद में करेंगे. अभी आज उसको आप पॉझिटिव्हली देख लीजिए. हे मन कसं बदललं? अरे ते जाऊ दे आता. प्लीज. भारतीय जनता पार्टी और शिवसेना की युति महाराष्ट्र में जो 212 नगर परिषद के चुनाव होने जा रहे हैं, इस चुनाव के लिए स्टेट लेवल पर ये युति हुई है. आज शिवसेना और भारतीय जनता पार्टी ने सभी जिलों में ऐसे आदेश दिए हैं कि ये युति दोनों पक्ष मिलकर जिला लेवल पे कीजिए. अगर से इसमें कोई डिस्प्यूट होता है तो स्टेट लेवल पर भेजो. जब स्टेट लेवल पे डिस्प्यूट के जिले आएंगे हम दोनों पार्टियां मिला के वो डिस्प्यूट को खत्म करेंगे. ये निर्णय आज हुआ है. और इसके बाद मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी शिवसेना युति मजबूत गठबंधन रहेगा और सबसे ज्यादा नगर निगम के चुनाव हम जीतेंगे. महानगर पालिका के लिए भी साफ करेंगे. ये 212 की बात हो गई है. जैसे जैसे चुनाव आएंगे, जिला परिषद है, महापालिका है, नगर और जो चुनाव आएंगे, देखो एक शुरुआत अच्छी हो गई है. अच्छी शुरुआत हो गई है. अच्छी शुरुआत है. राजवी साहब और राउत साहब से जानना चाहिए कि मनभेद और मतभेद दोनों दूर हो गए या कोई गिले ना तो शिकवे नहीं मतभेद है. थे ना तो मनभेद थे. जब बात वो होती अपनी है, पार्टी हम- के नेता है, हम हमारे हैं, हमारे हम पार्टी. एक साथ बैठकर निर्णय लेंगे. मराठी मतभेद नाही. अरे चला समजून घ्या. हिंदी समजून घ्या. तेव्हा मराठी ही बातमी राष्ट्रीय स्तरावर गेलेली आहे ना. मराठीतच बोलतोय मी. समजून घ्या. तेव्हा राज्यातल्या स्थानिक ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये युती झालेली आहे शिवसेना आणि भाजप यांची. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 212 ठिकाणी ज्या निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी अखेर शिवसेना आणि भाजप एकत्र आलेले आहेत. मनोमिलन अखेर झालेलं आहे. आज दिवसभर बैठकांचं सत्र सुरू होतं. अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी हा निर्णय घेतला आणि आता थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना भाजपनं ही सोयरीक जमली असं आता ठणकावून सांगितलंय.